राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी इतिहासातील सर्वात मोठी धडाकेबाज कारवाई करत अवैध गोवंश वाहतूक आणि कत्तल रोखण्यात मोठे यश मिळवलंय। पोलीस आयुक्तालयाच्या सूचनांनुसार शहरातील सर्व पोलीस ठाणे स्तरावर नागरिकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या की कत्तलीसाठी अवैध गोवंश वाहतूक अथवा साठवण करू नये। मात्र जिन्शी परिसरात मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरे लपवून ठेवण्यात आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीची गांभीर्याने दखल घेत स्वतः वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपूर्ण ऑपरेशनचे नियोजन केले। डीसीपी झोन 2 क्राईम ब्रांच आणि संबंधित पोलीस स्टेशनच्या पथकांसह जिन्शी परिसरात विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले। पोलिसांनी विविध संशयित ठिकाणी समन्वयित पद्धतीने छापे टाकत तब्बल 131 गोवंश जातीची जनावरे ताब्यात घेत त्यांची सुटका केली। महानगरपालिकेच्या मदतीने या जनावरांना सुरक्षित गोशाळांमध्ये पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। या कारवाई दरम्यान 8 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरोधात 4 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेत। पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून संबंधितांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जात आहे। विशेष म्हणजे जिन्शी हा मुस्लिम बहुल आणि संवेदनशील परिसर मानला जातो। या भागातील 100हून अधिक संशयित घरांची अत्यंत संयम, नियोजन आणि प्रभावी समन्वय राखत तपासणी करण्यात आली। छत्रपती संभाजीनगर शहराच्या इतिहासात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात गोवंशाची अवैध वाहतूक आणि कत्तल रोखण्यात प्रथमच पोलिसांना यश मिळालंय। सध्या परिसरात पूर्ण शांतता असून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पोलीस स्टेशन, एसीपी, डीसीपी आणि सीपी कार्यालयावरच्या लेवलवरती आपण विविध पीस कमिटीच्या मीटिंग घेतलेल्या होत्या। त्याबरोबर विविध जे कत्तल करणारे कसाई लोक आहेत, जे इतर लोक आहेत, त्यांच्या बैठका घेतल्या होत्या आणि त्यांना सगळ्यांना जो 31 मेला शासनाने परिपत्रक काढलेलं आहे त्याच्याबद्दल कल्पना दिलेली होती की गोवंश, त्याचबरोबर अवैध कत्तलखाने किंवा अशा प्रकारे गोवंशाची मांसाची अवैध विक्री करणारे या संदर्भात कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये 2 दिवसापूर्वी आपली पीस कमिटीची मीटिंगमध्ये देखील स्पेसिफिकली आपण जिन्सी पोलीस स्टेशनचं नाव घेऊन, कारण की माझ्याकडे काही स्पष्ट माहिती आलेली होती, त्या अनुषंगाने आपण कल्पना दिलेली होती। आपल्या स्थानिक धर्मगुरूंनी देखील सर्व मुस्लिम बांधवांना आवाहन केलेलं होतं की आपण अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे गोवंशाची हत्या करू नये या बाबतीमध्ये। आणि त्याचबरोबर आम्ही जे स्विगी, त्याचबरोबर फूड प्रोव्हायडरचे प्लॅटफॉर्मचे जे लोक आहेत, संघटना आहेत, त्यांना देखील आम्ही मीटिंग घेऊन कल्पना दिलेली होती। तरी देखील काही जिन्सी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही ठिकाणी गोवंशाची अवैध वाहतूक करून ते जमा करून ठेवण्याचे, लपवून ठेवण्याची माहिती आम्हाला मिळालेली होती। काही ठिकाणी 10, 15, 20, काही ठिकाणी दुसऱ्या तिसऱ्या मार्गावरती देखील जनावरं ठेवण्याची माहिती होती आणि त्याप्रमाणे आम्ही त्या इन्फॉर्मेशनच्या प्रमाणे स्पेसिफिक आज दुपारी मोठ्या प्रमाणात कोम्बिंग ऑपरेशन आयोजित केलेलं होतं। त्याच्यामध्ये मी स्वतः आमचे डीसीपी क्राईम, डीसीपी झोन 2 रत्नाकर नवले क्राईम ब्रँच, त्याच्याचबरोबर आम्ही सायबर पोलीस स्टेशनचे PI, त्याचबरोबर EOWचे PI, स्थानिक पोलीस स्टेशन, जिन्सी पोलीस स्टेशनचे PI, या सगळ्यांना सहभागी केलेलं होतं आणि अशा प्रकारे आम्हाला एकूण गोवंशाची जवळपास 131 जनावरे मिळवून आलेली आहेत आणि आम्ही आता त्यांना पोलीस बंदोबस्तामध्ये, गोशाळेमध्ये आणि पोटवाड्यामध्ये आम्ही पाठवतो। ब्युरो रिपोर्ट, राष्ट्र सह्याद्री न्यूज। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।